महाकाल। नमस्कार मंडळी, तर आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते की आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो महादेवाच्या दर्शनाची, तर आज ते फायनली होणार आहे। मोबाईल अलाउड आहे नाही आहे माहिती नाही आहे। हॉटेलचा चेकआउट टाईम होता सकाळचा 8 वाजता आणि त्याचबरोबर आम्ही एक्सटेंड पण करणार होतो दुपारपर्यंत, पण पूर्ण उज्जैन फुल आहे। आज विकेंड आहे त्यामुळं सगळीकडे रूम्स बुक आहेत, त्यामुळे आम्हाला म्हणजे चेकआउट करावं लागलं। आता आम्ही बॅग ठेवल्या आहेत गाडीमध्ये आणि आता चाललो आहे मंदिराच्या दिशेने। काल रात्री तर पाहिलंच आहे सगळंच, पण आता जाऊन मंदिराचे दर्शन, देवाचे दर्शन घेणार आहोत। तर चला बघूया काय काय होते पुढे, शेअर नक्कीच करेल। काल मला एक कमेंट आली होती की नम्रता, आपण कितीही वेळ उपाशी राहू शकतो, पण आपल्यासोबत मुलं असताना कधीच असं करायचं नाही। म्हणून मी आवर्जून पहिला ब्रेकफास्ट केला आणि मुलांना देखील खाऊ घातलं, कारण मला माहिती आहे की आपण ज्यावेळेस मंदिरात जाऊ त्यावेळेस आपल्याला किती वेळ होईल काय होईल सांगता येत नाही, म्हणून मुलांना उपाशी ठेवून चालणार नाही। म्हणून आम्ही पहिला नाश्ता केला आणि नंतर देवदर्शनाला गेलो। तर अशा पद्धतीने येथे खाऊ गल्ली देखील आहे जागोजागी। आमच्या दोघींची फार इच्छा होती, आम्ही ठरवलं होतं की आपण कपाळाला महाकालचा असा गंध लावायचा आणि फायनली आम्ही ती इच्छा पूर्ण केली आणि आत्ता आम्ही हे करून निघालो आहे मंदिराच्या दिशेने। तर मंडळी, नाश्ता करून जस्ट आम्ही निघालो आहे आणि आता चाललो आहे मंदिराच्या दिशेने। तर गर्दी प्रचंड आहे, बघूया कॅमेरा अलाउड आहे नाही आहे माहिती नाही, पण जितकं होईल तितकं शेअर करेन। प्रत्येक मंदिराजवळ आपल्याला निःशुल्क अशी शूज स्टँड असतात, तर इथे देखील होतं आणि मला हे का मुद्दामून शूट करावं वाटलं, कारण की शिवचरणनी स्वतः त्याचे शूज काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बाबांसोबत त्यांनी खूप छान एन्जॉय केला। तर आता इथे आम्ही प्रसाद घेत आहोत। तर प्रसाद घेण्यापूर्वीची पद्धत इथे अशी आहे की तुम्हाला तुमचे हात धुवावी लागतात आणि नंतर तुम्ही प्रसाद घेऊ शकता। इथे मी 150 रुपयाचा ड्रायफ्रूटचा प्रसाद घेतला होता। इथे 50 रुपयापासून प्रसाद स्टार्टिंग आहे। मंडळी, जर तुम्हाला लाईनमध्ये उभा राहून दर्शन घ्यायचं असेल तर 1 ते 1.5 तास तुम्ही धरून चाला, जर वीकडेजमध्ये असेल तर, म्हणजे आठवड्याच्या दिवशी। आणि जर तुम्ही विकेंडला येणार असाल तर 1 ते 2 तास धरून चला, किंवा 2 ते 3 तास देखील लागू शकतात, डिपेंड आहे। तर मंडळी, फायनली आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो आहोत आणि मी प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवण्याचा, परंतु मी पूर्ण आतलं दाखवू शकले नाही। मी तुम्हाला वरची लाईव्ह दर्शन दाखवलं आहे देवाचं। तर जय महाकाल नक्की म्हणा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेलच तर मी प्रयत्न केलाच आहे आणि मी खूप छान असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी। जर तुम्ही महाराष्ट्रावरून किंवा अहमदाबादवरून प्लॅनिंग करत असाल येण्यासाठी, तर आज मी फटाफट व्हिडिओ केला आणि पोस्ट केला। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय भक्तजन किती बाहेर बसलेले आहेत आणि गर्दी हमेशा, म्हणजे नेहमी इथे गर्दी असते। तर आता आपण ना मंदिराचा एकदा परिसर बघूया आणि मी तुम्हाला नवग्रहाचं मंदिरात घेऊन जाणार आहे। नवग्रह मंदिर देखील खूप सुंदर आहे, इतकं छान वाटलं होतं ना। प्रत्येक ते ग्रहावरती महादेवाची पिंड बनवण्यात आली होती। आणि मंडळी, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल की महादेवाच्या या मंदिराच्या आवारामध्ये जवळपास 84 पिंड स्वतः स्थापन झालेले आहेत आणि खूप सुंदर तेजस्वी असे ते पिंड आहेत आणि छोट्या आणि मोठ्या अशा प्रत्येक आकाराच्या पिंड स्वतः स्थापन झालेले आहेत। खूप सुंदर हिस्ट्री आहे मंडळी। नक्कीच मी एकदम छान असा थोडासा वेळ द्या, मी खूप सुंदर व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे। फायनान्शियल बजेटपासून तर तुम्ही इथे कसं राहाल, कुठे राहाल, ह्या सगळ्या गोष्टीचा एक छान इन्फॉर्मेशनवाला व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वी पुन्हा एक वेळा महादेवाच्या मंदिराचा पाठीमागनं मी दर्शन घेतलं, शिप्रा नदी पाहिली आणि इथून एक मंगळसूत्र घेतलं होतं मी, जे की मला 150 रुपयाला 2 मंगळसूत्र पडले। तर मी त्यांना म्हटलं मला एकच द्या, तर मी 75 रुपयाला एक मंगळसूत्र घेतलं। आणि मंडळी, मी तुमच्यासाठी सोमनाथ, नागेश्वर आणि द्वारकादास ह्या तिन्ही मंदिराचा व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच, थोडासा वेळ द्या। त्याचबरोबर तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल ना, तर मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते। हे महाकालेश्वरांचा मी 3 व्हिडिओ पोस्ट केलेला आहे टोटल, तुम्ही ते सुद्धा जाऊन पाठीमागं बघा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आणि कॉरिडॉरचा सुद्धा व्हिडिओ केलेला आहे। तर अशा पद्धतीने फायनली आता आमची गाडी आम्ही पॅक करते, म्हणजे आमचे बॅग्स जे होते ते आम्ही डिक्कीमध्ये ठेवून आता निघणार आहोत परतीच्या प्रवासाला अहमदाबादला। खूप सुंदर दर्शन झालं, खूप छान वाटलं।
सो मंडळी, अशा पद्धतीने आमचं छानपैकी महाकालचं दर्शन झालेलं आहे. 2 दिवस कसे गेले इथे कळालेच नाही. खूप छान वाटलं, तृप्त वाटलं. जितका वेळ इथे देईल तितका असं कमी वाटत होता. खूप सोय आहे प्रत्येक गोष्टीची. त्याचा डिटेल व्हिडिओ मी करणारच आहे की तुम्ही काय करू शकता जर तुम्ही फर्स्ट टाइम येणार असाल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला ना माझा, त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार करते. चला तर मंडळी, अशा रीतीने मी माझा व्हिडिओ आता इथेच एंड करते. तोपर्यंत जय महाकाल.